अरे मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये रात्रंदिवस माझ्या शबरी मातेने देवाची वाट पाहावी. सांगू तुम्हाला, ओ जब मेरे राम जी का आवर होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवर होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आमच्या अंगामध्ये तो पंढरपूर निवासी असणारा पांडुरंग आहे ना, त्या पांडुरंगाचं वार आहे. वार एक तर संताचं लागलं पाहिजे, नाहीतर देवाचं लागलं पाहिजे. विठाला साहेब, तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे का? सांगू, बोला. सांगू का? सांगू का? सांगा सांगा. हा, तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे. आमचे वारे सांगू. आम्हाला कामाचं वार आहे, आम्हाला लोभाचं वार आहे, आम्हाला क्रोधाचं वार आहे, आम्हाला सत्तेचं वार आहे, आम्हाला खुर्चीचं वार आहे, आम्हाला एकामेकाच्या निंदा करायचं वार आहे. होय, आम्हाला एकामेकाच्या निंदा करायचं वार आहे, शेजाऱ्याचे बांध कोरायचं वार आहे, काहींना सोयरीकी जोडायचं वार आहे, आणि काहीला क्या बात आहे. हा, अशी माणसं पाहिजेत माय बाप. हा, काय हुशार माणसं आहेत, जस काय गाथा पाठी. एकतर संताचं लागावं, नाहीतर देवाचं लागावं. माझ्या तुकोबरायांना देव भेटीचं वारं लागले माय बाप. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी जन्म घेईन, घेईन मी जन्म. मी जन्म याचसाठी देवा, देवा मी जन्म घेईल. महाराज कशासाठी जन्म घेत आला आपण? बघा, त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, देवा मी या गोष्टीसाठी जन्म घेईल, रात्रंदिवस तुझं भजन माझ्याकडनं घडलं पाहिजे, तुझं गुणगान गाईल, तुझं चिंतन करेल. नोहे नोहे तुझ्या महाद्वाराला मी रोज लोटांगण घाली, यासाठी जन्म घेईल. विठाला विठाला. हो, आणि सांगेल तुझ्या भजनानं, तुझ्या नामचिंतनाने आमचं जीवन असं होईल, आम्ही जिथे असू ना तिथे आनंदे निर्भर असो भलते ठाई. काय 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 काय
आम्ही जिथे असू तिथे आनंदे निर्भर असो भलते ठाई, आणि सुख आणि दुःखाची आम्हाला चाल राहणार नाही एवढी तुझ्या भजनात ताकद आहे. विठाला विठाला. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, अरे ज्या संसाराची खऱ्या अर्थानं दुःखामध्ये गणना केली जाते ना, मी सांगेल अरे आम्ही त्या ठिकाणी उदास राहू, त्याची आस धरणार नाही, आणि सांगेल बघा त्याच्या भजनानं आम्ही त्याच्या भजनानं या संसारासाठी या संसारावरती उदास या तत्वावरती आम्ही आरूढ राहू. पण सांगेल हे सगळं कशामुळे घडेल तर महाराज म्हणतात फक्त तुझं भजन जर गायलं ना तर या सगळ्या गोष्टी होतील. नोहे नोहे अरे मोक्ष आमच्या घरी दासी त्या ठिकाणी होईल, आमच्या घरी काम करेल. सांगेल मायबाप आणि खऱ्या अर्थानं याचसाठी मी जन्म घेईल. विठाला विठाला. चला अभंगाचा सरळ सरळ आशय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आज की आनंद की जय हो. काय आनंद आहे. मला असं वाटतं एकदा या संपूर्ण आमच्या घनसावंगीकरांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. दुसरी टाळी या सप्ताह कमिटीसाठी वाजवली पाहिजे. तिसरी टाळी या माझ्या सर्व गुणवानांसाठी वाजवली पाहिजे बघा. आणि चौथी टाळी माझ्यासाठी म्हणजे मी सांगतो म्हणून वाजवा. टाळी वाजवली पाहिजे. वाजवली पाहिजे. बघा का वाजवस म्हणतो माहिती मी. मी सांगून जाईल बो आज. अरे एवढा सुंदर असा सोहळा आपण या खऱ्या अर्थानं घनसावंगी नगरीमध्ये साजरा करताय. गेल्या 10 वर्षाखाली आमच्या नजरेमध्ये जो सोहळा आम्ही रेखटला होता ना तो सोहळा आम्हाला आज पाहायला मिळतोय म्हणून टाळी वाजवायची आहे. याचा अर्थ असा आहे की पाठीमागं केला नाही असा नाहीये, पण आजचा सोहळा मात्र आगळा आणि वेगळा आहे. कारण तुम्ही बघा एखादी वेळेस दरवर्षी आमचे सर्व कमिटीचे माणसं बाहेरून कीर्तन ऐकत असतील बरोबर दादा, पण आज आमचे सर्व कमिटीतले सदस्य सर्व मोठी मोठी मान्यवर कीर्तनालाही पुढे आहेत. नोहे नोहे रात्रंदिवस एका महिन्यापासून तळ ठोकून आहेत आणि कथेला तर सगळ्यांच्या पुढे आहेत ना. आणि बघा हाच छंद लागला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला हा छंद लागेल ना मी सांगेल अरे त्या दिवशी ओ नाही या आनंदासी जोडा, त्या आनंदाला पारावा राहणार नाही. आणि तो आनंद आज आम्ही भोगतोय मायबा. विठाला विठाला. अतिशय सुंदर नियोजन आहे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कीर्तनाचं पुष्प माझ्याकडे आलं. बघा आता मी सगळ्यांचंच नाव घेत नाही. कारण का घेत नाही, कारण माझ्याकडे वेळही कमी आहे आणि एकाचं नाव जर घेतलं तर एखादी वेळेस एकाला राग येऊ शकतो. म्हणून बघा एकतर नाव घेतो तुमच्या सगळ्यांचा मान राखून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. माझ्या नृसिंह भगवान परमात्म्याचा मान राखू. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद सर्व सप्ताह कमिटी असेल, गावासाठी असेल, आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला निमंत्रण आहे. गेल्या अनेक वर्षापासनं ज्यांचं घनसावंगीवरती प्रेम आहे आणि नोहे नोहे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक बघा एवढा सीझनचा टाइम आहे साहेब. चैत्र महिना हा प्रत्येक कीर्तनकारासाठी, प्रत्येक गायक वादकासाठी. अरे इथं विनेकरी सुद्धा भेटत नाही. काय विनेकरी सुद्धा भेटत नाही. त्यावढ्या कालखंडामध्ये आमचे हरिभक्त पारायण आमचे परम मित्र काळे महाराज अरे आपल्या गावकऱ्यांना घेऊन सगळ्यांचा वेळ अमूल्य खर्च करून, स्वतःचाही वेळ खर्च करून एवढा मोठा सोहळा फक्त आपल्यासाठी पार पडतायत ना. अरे द्यावे तेवढे धन्यवाद त्यांच्यासाठी आहेत. विठाला विठाला. अनेक मान्यवर जमलेले आहेत. मी बोलता बोलता एकाचं नाव घेण्याचा प्रयत्न करेल. विठाला. मी सांगून जाईल अभंग
फार सुंदर आहे, चिंतनही फार सुंदर आहे. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. बघा या जगतामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहे साहेब. हा, अतिशय सुंदर मार्मिक चिंतन, थोडंसं चिंतन सांगतो आणि आपले चेहरे वाचून बोलण्याचा निश्चित प्रयत्न करतो. बघा 3 प्रकारचे वर्ग या मृत्यूलोकामध्ये आहे. पहिला वर्ग आहे तात्या, जो जन्माला येतो, उभं आयुष्य खर्च करतो, पण त्याला काहीच कळत नाही, हा पहिला वर्ग आहे. काय? दुसरा वर्ग असा आहे जो जन्माला येतो आणि कार्य साधतो. बघा, आणि तिसरा वर्ग असा आहे जो आधी कार्य डोळ्यासमोर ठेवतो आणि मग अवतार घेतो. विठाला. पहिला वर्ग असा आहे ज्याला काहीच कळत नाही, ते म्हणजे तुम्ही आम्ही आहे. आम्हाला काय कळतंय? कोण आहे आम्ही? कशासाठी आलोय आम्ही? काय कळतं आम्हाला? बघा, ज्याला काहीच कळत नाही ते म्हणजे तुम्ही आम्ही आहे. बघा, माणसाला आतापर्यंत काय कळालं हे तरी माणसाला कळावं. कळतंय का माझं बोलणं? माझी भाषा कळते ना? माणसाला आतापर्यंत काय कळाले हे तरी माणसाला कळालं पाहिजे. काय कळून घ्यायचे हे तरी माणसाला कळालं पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू, आतापर्यंत आम्हाला काहीच नाही कळालं हे तरी कळालं पाहिजे. विठाला विठाला. 3 गोष्टी माणसाला कळत नाही बुवा. पहिला म्हणजे धर्म कळत नाही. काय? पहिला म्हणजे धर्म कळत नाही, दुसरं म्हणजे ब्रह्म कळत नाही, आणि तिसरं म्हणजे संत कळत नाही. 3 ठिकाणी अज्ञानी साहेब माणसं. जगतामध्ये जीव हा 3 ठिकाणी अज्ञानी आहे. जीवाला जीवाचं अज्ञान आहे. काय? जीवाला जीवाचं अज्ञान आहे, जीवाला जगताचं अज्ञान आहे, आणि जीवाला जगन्नाथाचं अज्ञान आहे. विठाला जीवाला जीवाचं अज्ञान आहे. कसं अज्ञान आहे सांगू तुम्हाला? आयुष्य निघून गेलं, आम्हाला काहीच कळालं नाही अजून. बरं सांगा, काय कळालं आम्हाला? आम्हाला अजून काहीच कळालेलं नाहीये. मी सांगेल, आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे की आम्ही कोण आहोत. कोण आहे मी? कुठून आलोय मी? काय करायचंय आम्हाला? काय ध्येय काय आमचं? काय साध्य काय आमचं? आमचं साध्य काहीच नाहीये. आमचं साध्य फक्त एवढंच आहे, नित्य उठून या. काय 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 खावयाची चिंता, वाढावे संतान, आणि गृही व्हावे धनधान्य. अरे हे आमचं साध्य आहे. विठाला विठाला. कळायला पाहिजे आम्ही कोण आहोत. मी सांगेल बाई बाप, माणसानी काहीच न कळता भरपूर काही कळण्याचं आवरण आमच्या अवतीभोवती आणलंय. बघा तुम्ही, काहीच कळत नाही आम्हाला, पण आम्ही दाखवतो असं की खऱ्या अर्थानं या जगतामध्ये ब्रह्मांडाचं ज्ञान फक्त आम्हालाच आहे. एवढे माणसं हुशार. एक सांगू तुम्हाला, माझे ज्ञानोबर आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. एक सांगतो त्या ठिकाणी गोष्ट तुम्हाला जाऊ. बघा, ज्ञानदेव 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 ज्ञानदे 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 जरी म्हटलं ना आपण, तरी सुद्धा माझे ज्ञानोबर आहे, कृपा करतात. मी सांगेल, एवढे ज्ञानियांचे शिरोमणी माझे ज्ञानोबर आहे. ज्ञानाची देवता माझे ज्ञानोबर आहे. हो ज्ञानाचा सागर, काय 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 ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचे सागर असणारे माझे ज्ञानोबर आहे. म्हणतात, एरवी तरी मी मूर्ख. काय 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 एवढे ज्ञानाचे पंडित आहेत, पण ज्ञानोबर म्हणतात, एरवी तरी मूर्खू. अरे आम्ही असे आहोत, आम्हाला काहीच कळत नाही. उठाच्या पाखालीवर पाणी चाललंय आणि शेळी म्हणते माझं. बोला बोला बोला. हा, तुम्ही जरा झोपले का? नाही ना? हा, आळपणे भिजू द्या. मला सांगायचं काय, अरे आम्ही कोणीच नाही आहोत. हा, कोण आहे मी? मी सांगेल, अरे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, आणि एर्याने व्हावा भार माता. ते माझे तुकोबऱ्या म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, पण
साखरेचा रवा लहानपण देवा देवा लहानपण खऱ्या अर्थानं अरे मला असं वाटतं पाचवा वेद म्हणून ज्यांच्या गाथाकडे पाहिलं जातं ते सुद्धा म्हणतात की लहानपण देगा देवा. कधीतरी विचार करा. बघा माझे तुकोबरे म्हणतात लहान होऊन जगायला आनंद आहे, पण आमचं असं आहे अरे प्रत्येकाला असं वाटतं की खऱ्या अर्थानं लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे. हा मी मोठं झालं पाहिजे, मला सन्मान मिळाला पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, मला लौकिक मिळाली पाहिजे. लौकिकता एवढी सहजासहजी मिळत नाही माय बा. हा इथं घासावं लागतं, घासावं लागतं. गेल्या 10 वर्षापासून शाहीर घासतायत माय बाप, तेव्हा आज नाव आहे विठाला विठाला. सहजासहजी मिळत नाही, बोलून जाईल माय बाप. अरे प्रत्येकाला सत्ता पाहिजे, पण मी सांगेल कधीतरी आम्ही आमची सत्ता लोकांना देऊन बघा. ज्या दिवशी आम्ही आमची सत्ता लोकांना देऊ ना, ज्या दिवशी आम्ही आमची खुर्ची खाली करून लोकांना देऊ ना, त्या दिवशी खुर्ची खाली करण्याचा आनंद अनुभवून बघा. सांगेल तुम्हाला आम्ही आमच्या जीवनातली एक खुर्ची खाली केली जीवो. काय 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 आम्ही आमच्या जीवनातली एक खुर्ची खाली केली. तात्या खुर्ची खाली करण्याची ताकद सांगतो. माझ्या ज्ञानोबरायांनी एवढी मोठी खुर्ची आमच्या पदरात घातली, ती खुर्ची खाली करून देण्याची ताकद आहे बाबा. सांगेल अरे मान पाहिजे का, मान पाहिजे का. कधीतरी आम्ही लोकाला मान द्यायचं शिका. काय 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 कधीतरी आम्ही लोकाला मान द्यायचं शिका. ज्या दिवशी आम्ही लोकाला मान देऊ ना, त्या दिवशी आपोआप आमचा सन्मान होणार आहे. विठाला अरे मोठं व्हायचं का, मला असं वाटतं मोठं व्हायचं ना कधीतरी आम्ही दुसऱ्याला मोठं म्हणा. ज्या दिवशी तुम्ही लोकाला मोठं म्हणताल ना, त्या दिवशी आम्ही आपोआप मोठे असणार आहेत. विठाला जीव हा जीवाच्या ठिकाणी अज्ञानी आहे, काही कळत नाही आम्हाला. कोण आहे मी, कशासाठी सगळं चाललंय. मी सांगेल राजा हो बघा, देवासाठी ना वेड होऊन जगण्यामध्ये फार आनंद आहे साहेब. त्याचं कारण सांगतो. एखादी वेळेस शहाणपणाचं आवरण आम्ही आमच्या अवतीभोवती एवढं घेतलंय आणि त्या शहाणपणाच्या आवरणामुळे आम्ही दुःखी आहे. जगामध्ये माणसं दुःखीच नाहीयेत, पण दुःख फक्त या गोष्टीसाठी आहे की आम्ही एवढं आमच्या अवतीभोवती आवरण तयार केलं. मी म्हणजे कोण, मी म्हणजे किशोर महाराज दिवटे. तर खऱ्या अर्थानं माझी तेवढी उठबैस झाली पाहिजे याचं दुःख आहे आम्हाला. हा आणि माझी जर उपाधी घेऊन जर मी जगत असेल आणि मग जर माझ्या ठिकाणी माझी जर गैरसोय झाली तर ती दुःखाला कारणीभूत ठरते. मला असं वाटतं उपाधीपासून आम्ही दूर राहा. आपल्यासारख्या जगात सुखी माणसं कोण नाहीत. विठाला याच्याही पुढे सरळ सरळ सुखाची व्याख्या करतो बघा. सांगू तुम्हाला, माणसानं वेड होऊन जगावं. जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. काय 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 माणसानं वेड होऊन जगावं. जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल सांगू का मला एक सांगा. आपल्या घनसावंगी नगरीमध्ये, चला जाऊ द्या घनसावंगी नगरीच्या बाहेर जाऊया आपण. एखाद्या गावामध्ये एखादा वेडा माणूस तुम्ही पाहिला असेल. पाहिलाय का हात वर करा एकदा. पाहिलाय बरं. 10-5 लोकांनीच पाहिला, बाकीच्यांनी काही पाहिला नाही अजून. तुम्ही यांना विचारा आता वेडा माणूस कसा आहे. आता ऐका, सगळ्यांनी वेडा माणूस पाहिलाय. मला एक प्रश्न आहे मायबाप, सगळ्यांच्या निदर्शनामध्ये वेडा माणूस सगळ्यांनी बघितलाय. मला एक सांगा, वेड्याला खाण्याची चिंता आहे का बोला. वेड्याला जगण्याची चिंता आहे का बोला. वेड्याला राहण्याची चिंता आहे का बोला. वेड्याला कुटुंबाची चिंता आहे का बोला. वेड्याला कपड्याची चिंता आहे का बोला. वेड्याला आपल्या मुलाबाळाची चिंता आहे का बोला. वेड्याला शेजाऱ्याची चिंता आहे का बोला. वेड्याला सत्तेची चिंता आहे का बोला. जर वेड्याला जर कशीच चिंता नसेल, मग जगात खऱ्या अर्थानं चिंता वेड्याला आहे का आम्हाला आहे बोला. कुणाला आहे. मग जगतामध्ये वेडा दुःखी आहे का आम्ही दुःखी आहे. आम्ही दुःखी आहे. कारण का, आम्ही शहाणपणाचं आवरण आमच्या अवतीभोवती निर्माण केलंय. आम्ही ते शहाणपणाचं आवरण दूर करा
आणि आमच्या स्वयंतत्वाला प्राप्त व्हा. मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, या तत्वावरती आरूढ व्हा. मायबाप जगाचा मायबाप, अरे मीच देव आहे याची ओळख आम्हाला होईल. विठाला कोण आहे मी काही कळत नाही, कुठून आलोय मी काही कळत नाही, दुरोनी आलो मी गा, कुठून आलो मी, कोण आहे मी, अहम कतोमिदम, कोण आहे मी सांगू तुम्हाला. सदा विचारे तस्मात, कधीतरी मी विचार केला पाहिजे साहेब. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मनः, कोण आहे मी, ओ मी ऐसा कोण करावा विचार, मी ऐसा कोण. आजच्या कीर्तनामध्ये मी तुम्हाला फारसं काही हसवणार नाहीये, पण बोध दिल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन हे हसवण्यासाठी नाही तर जीवनामध्ये बोध झाला पाहिजे. मला असं वाटतं आम्ही आमच्या सोहम तत्वाला प्राप्त झालो पाहिजे, आम्ही आमच्या स्वहिताच्या ठिकाणी जागा झालो पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही कोण आहोत त्याची प्रचिती होईल. विठाला विठाला हो मी ऐसा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, हो म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, सही ऐकायची सवय आम्ही लावली पाहिजे. विठाला विठाला चला, पहिला वर्ग आहे आयुष्य निघून गेले काहीच कळालं नाही. दुसरा वर्ग आहे जो इथं जन्माला आला आणि मग कार्य शोधतो. मला असं वाटतं याला साधक म्हणावं. विठाला जो सतत साधनेमध्ये रत राहतो याला साधक म्हणावं. विठाला सावध आहे त्याला साधक म्हणावं. विठाला जो भजनानंदी आहे याला साधक म्हणावं. विठाला साहेब बोलूच का परत. ज्याला रात्रंदिवस देव भेटावा यासाठी अंतकरणामध्ये उत्कटता आहे ना, खऱ्या अर्थानं याला साधक म्हणावं. विठाला जो दिसेल त्याला विचारावं कुठं आहे माझा देव. पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेन. ओ कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल. ज्याच्या अंतकरणामध्ये देव भेटीची आस लागलेली आहे ना त्याला साधक म्हणावं. विठाला विठाला ओ कोई कहियो प्रभु आवन की, हो आवन की मनोभावन की, मनोभावन की, मनोभावन की. देव भेटावा यासाठी अंतकरणामध्ये उत्कटता आहे माय बाप. कधी भेटेल कधी भेटेल सांगू तू त्याकडे साहेब. अहो माझ्या तुकोबरायांनी अंतकरणाची तळमळ व्यक्त करणारा सुंदर अभंग दिलाय, त्यामध्ये दृष्टांत दिलाय सांगू तुम्हाला.
हो कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाहे, जशी त्या लेकीची अवस्था आहे ना, माझे तुकोबरे म्हणतात बस तशीच अवस्था देव भेटीसाठी आहे. मला सांगायचं काय, देव भेटण्यासाठी ज्याच्या अंतकरणामध्ये तळमळे ना त्याला साधक म्हणावं. विठ्ठला हो कधी भेटेला हो रघुपती मजला, सांगबा मारुती हो मजला, सांगबा मारुती.